एका छोट्या गावात चिंगी नावाची मुलगी राहायची. ती रोज संध्याकाळी शाळेनंतर खेळायला मोठ्या वडाच्या झाडाखाली जायची. एके दिवशी ती झाडाखाली गेली तेव्हा तिला एक पांढरा धुरकट गोळा दिसला. चिंगी थोडी घाबरली, पण गोळ्याने गोड आवाजात विचारलं, "घाबरू नको ग, मी भूत नाही, मी भुत्या." चिंगी हसली. "भुत्या म्हणजे भूतच ना?" भुत्या म्हणाला, "हो, पण मी चांगला भूत आहे. आज माझा वाढदिवस आहे, पण कोणीच मला हॅपी बर्थडे म्हणलं नाही." चिंगीने लगेच आपल्या डब्यातील लाडू काढले आणि म्हणाली, "हा घे भुत्या, हा तुझा वाढदिवसाचा लाडू." भुत्याने आनंदाने लाडू खाल्ला आणि म्हणाला, "धन्यवाद चिंगी, तू माझी पहिली मैत्रीण आहेस. आता मी रोज तुझं खेळणं जपेन. तू झाडाखाली आलीस की मी तुला फुलं आणि सावली देईन." तेव्हापासून चिंगी आणि भुत्या रोज झाडाखाली भेटायचे. भुत्या तिला नवी नवी गोष्टी सांगायचा आणि चिंगी त्याला लाडू द्यायची. गावात सगळे म्हणायचे, "त्या झाडाखाली चांगलं भूत राहतं."